गुड मॉर्निंग मित्रांनो. अ, मी रोहन. आज आमची राईड आहे. रॉयल रायडर्सतर्फे आम्ही जवळजवळ 10 जणं आज कन्याकुमारी, पाँडिचेरी, तंजावर, रामेश्वरम अशी राईड करणार आहे. तर आज त्याचा पहिला दिवस. सकाळचे वाजलेले आहेत 3:45, पावणे 4 वाजलेले आहेत जवळजवळ. 4 वाजता आमचा असेंब्ली पॉईंट आहे नेमिनाथ नगर ग्राउंडवर. तर चला स्टार्ट करूया. ही माझी ड्रीम राईड आहे म्हणायला हरकत नाही. तर अशा बऱ्याच छोट्या मोठ्या राईड मी करत असतो नेहमी. बरेच जणं बोलली की छान तुझा एक्सपिरियन्स आहे, शूट का नाही करत, आम्हालाही तुझ्याबरोबर फिरव. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे. मी व्लॉगिंग वगैरे काही करत नाही. ही माझी पहिलीच वेळ आहे की या राईडचं मी व्लॉग करत आहे. तर सुरुवातीला ही माझी गाडी ऑलमोस्ट रेडी आहे. मी जस्ट गिअर घालणार आहे आणि आम्ही निघणार आहे. तर पहिलं दर्शन घेऊ, गणपतीचं दर्शन घेऊ आणि मीटिंग पॉईंटला भेटू. चला तर मग. विश्रामबाग गणपती मंदिर, आपल्या लाडक्या बाप्पाचं छानसं दर्शन झालेलं आहे. आता जाऊया असेंब्ली पॉईंटला. अरे वा, मी यायच्या आधी आज बरेच रायडर रेडी आहेत. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild.
7:15 वाजलेले आहेत. आम्ही सध्या बेळगाव जो आसपास आहे. एका गाडीचा नट एक लूज झालेला फोगलॅम्पचा, म्हणून थांबलेलो, टाईट केलेला आहे. आता उजाडलं आहे, म्हटलं सगळ्यांची ओळख करून द्यावी. हा आहे दीपक, हॅलो. हा सार्थक, हॅलो. हा आहे प्रणव, हे आमचे हेमंत पाटील, हा अभिजित, हे अमोल खंचनाळे, हॅलो, हे जयदत्त शिंदे, यस. संकेत इंगळे आणि नवीन खोलकुंबे. चला आता पुढचा स्टॉप असणार आहे आमचा मोस्टली नाश्त्याचा, तिथे भेटू. आता आम्ही पोचलोय धारवाडच्या पेट्रोल पंपावर आहे. पुढून इथून 1 किलोमीटरवर टोल नाका आहे आणि आमच्याबरोबर एक छोटासा मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो सॉल्व करायच्या प्रयत्नात आहे. विषय असा झाला आहे, गाडीचं नवीनच्या गाडीच्या चाकातलं मागचं बेरिंग फुटलेलं आहे. ते आता आम्ही चाक खोललं आहे, घेऊन जाऊन बेरिंग तेवढं घेऊन यायचं आहे. हे बेरिंग फुटलेलं, हे आता आम्ही घेऊन चाललो शोरूमला. मी आणि नवीन गांधीनगर, धारवाडमधल्या गांधीनगर एरियामधल्या रॉयल एनफील्डच्या शोरूमला आलेलो आहे. पण शोरूम तर अजून बंद आहे. बघूया, शोरूम चालू झालं की आम्हाला सर्व्हिस भेटेल. आणि फायनली बेरिंग बसवून झालेलं आहे. ऑइल सील मिळालेलं नाही आहे, त्यामुळं ऑइल सील आम्ही जुनं आहे तेच वापरणार. नवीन बिल पे करायला आहे. बिल पे झालं की आम्ही परत जाऊन चाक फिटिंग करणार. जवळजवळ ह्या सगळ्या गोष्टीला 2 तास गेले. जरा मागे शिस्ती ताकदीचा प्रयोग जरा कमी कर. थांब चेन बसली नाही. कुठं बसलेली? आता जरासं ढकल बरोबर. नाही बस गेलं करू वाकडे. एक मिनिट बस का. तसं नाही, असं असतं. त्याच्यात जर लावलं तर बसणार काय तेवढा. आणि फायनली नवीनच्या गाडीचं चाक बसवलेलं आहे. सगळ्या पोरांनी चांगलीच मदत केली मलाही, आणि खास करून अभिजित, जयदत्त आणि इतर पोरांनी तर मस्तच, काही विषयच नाही. बाकीच्या पोरांनी मस्त आम्हाला गाडी उन्हात असताना सावली करून दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. असो, हीच राईड आणि हीच मजा. आयत्या वेळी येणारे प्रॉब्लेम हे कसे फेस करायचे हे ह्याच्यातूनच शिकतो आपण. चला, आता ह्या सगळ्या कार्यक्रमात
जवळजवळ वेळ गेला आमचा 3.5 तास. आता आम्ही निघतोय. आता वाजलेले आहेत 12ला धारवाडमधून निघत आहे. धारवाडपासून 100 किलोमीटर आलेलो आहे. पाणी पिण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे आता सध्या. ही माणसं आम्हाला कुतूहलापोटी असं थांबून विचारतात. चला, पाण्याचा ब्रेक संपलेला आहे. आता आपण निघूया. दावणगिरी हेरिटेज. आता टायमिंग झालेलं आहे 2:30, म्हणून आम्ही जेवायला इथं थांबलेलो आहे. दावणगिरी हेरिटेज हॉटेल, दावणगिरी हेरिटेज. थोडं पुढं आलो आहे आता आम्ही. आता किलोमीटर झालं आहे 491 सकाळपासून. आणि हा दिवसभरातला आता आमचा दुसरा पेट्रोलचा स्टॉप आहे. सगळीजणं पेट्रोल रिफ्युलिंगचं चालू आहे. रिफ्युलिंग झालं की परत पुढे. आजचा जयदत्ता आणि नवीन ही दोघं या लागलेत.
आले की त्यांचं पण रिफ्युलिंग झालं की आम्ही पुढं निघणार. पंपावर 2 मिनिटाची विश्रांती. एक भर मला गाडी पळवायला लावतात आणि विश्रांती मात्र क्षणभर देतात. हा माणूस आमच्या कट्ट्यावर सांगतोय माझी गाडी 120 पळत्या. पळतेच यांना कधी दोनदा- आणि उतार केले. ब्रिजचा उतार आला की 120 ला जातोय, चढ आला की 80 ला येतोय. असा हे माणूस आहे. सगळे साक्षीला आहेत. आता आम्ही सिरीला आहे. सिरीला इथून 6 वाजलेत संध्याकाळचे. इथून पुढं 1-150 किलोमीटरवर आमचं ठिकाण आहे स्टे. आणि चहासाठी थांबलो आहे. सगळी चहा घेत आहेत आणि मस्तपैकी टणान शहाळे, एकाला 2 शहाळे घेतलेत आणि फुल चार्ज.